काय सो बॅटिंग करताय पहिलाच बॉल 6. अरे बाप रे बाप, बघू शकता काय. सो हे गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. तर गाईज उठलेलो आहे बिकॉज आणि फ्रेश पण झाले होते. दररोज ते चेहरा असा इकडं होतो तिकडं होतो इकडं होतो, म्हणून डायरेक्ट फ्रेश होत्या बाद दाखवतो. तर चला आपल्याला आता चहा पिऊ, मग आपण आंघोळ करून घेऊ. तर चला चहा पिऊ. तर गाईज चहा पेली, डायरेक्ट आंघोळ केली. तर गाईज चहा पेलेली आहे मी आणि लगेच आंघोळ करून घेतली. म्हणजे कसं नंतर आंघोळ लवकर असं कवर लोक बी ढकत, मग 12-11 वाजता आंघोळ करतो. मग असं वाटतं आंघोळच नाही करा, मग नंतर तुम्हाला दाखवा लागतं ना आंघोळ केली, असं केली तशी केली. त्याच्यामुळे म्हणलं लवकर आंघोळ करून चहा लगेच पेली आणि लगेच आंघोळ करून टाकली. आणि गाईज आता फ्रेश वाटतं. एकदा गाईज आंघोळ केली ना तर फ्रेश वाटतं. कालचा दिवस एकदम बेकार गेला गाईज, कारण की ना तुम्हाला सांगू गाईज, कालचा दिवस एकदम बोर गेला. दरसक ब्लॉग काढतो, लोक झोप येते, असं होतं तसं होतं. त्याच्यामुळे ना थोडंसं अलगच ब्लॉग निघाला कालचा ब्लॉग बघून घ्या. येऊ एकदम म्हणजे चांगला निघाला तर, पण मग मी तसं मूडमध्ये नव्हतो ब्लॉग काढायचे नाही. आता फुलं पण चमकत आहे चांगले चांगले. तर गाईज तुम्हाला एक सांगू इच्छितो, किती महिना झाला असं मंदिरात गेलो नाही गाईज मी. महिना म्हणजे 15-20 दिवस झाले असं मंदिरातच गेलो नाही पाय पडायला. तर चला आज मंदिरात जाऊ आपण पाय पडायला. फुलं पण नाही गाईज आज, ये फुलं नाही गाईज आज. चला तसंच जाऊ. हे रोड आपला मंदिराचा, इकडे पुरा कचरा फेकी दे लोक, आणि इकडे आपला रोड. तर चला मग. तर गाईज आलेलो आहे मंदिरामध्ये, पाय पडायला. मला वाटलं 4K मध्ये शूट करून गाईज. गाईज मला असं वाटलं ते स्टेबलायझेशन असं हालत नव्हतं ना. मला वाटलं 4K मध्ये शूट होत आहे, पण ते 1060 FPS होतं. हे बघून घ्या, अजून पण तसंच आहे गाईज. म्हणजे किती दिवसापासून गाईज मध्ये असं ते हे ब्लॉग बघून घ्या. पुढं शिवरात्री महाशिवरात्रीपासून बघून घ्या आतापर्यंत. तर गाईज असेल बघून घ्या. मी एक फोटो काढून घेतो थंबनेलसाठी. तर गाईज घेतलेली थंबनेल. चला आता घरी. गाईज घरी जाण्या अगोदर मला एक काम लागलेलं आहे. तर गाईज मला जायचं आहे आता दुकानामध्ये, कारण की त्या बाबांना मला काम सांगितलेलं आहे बिस्किटचा पुडा आणायला, पार्ले बिस्किटची. तर चला मग दुकानामध्ये आलेलं गाईज दुकानामध्ये. तर घ्यायचं आपल्याला बिस्किट. तर गाईज घेतला पार्लेची बिस्किट. चाललो आपण घरी. देऊन गेलं गाईज बाबाला, त्या बिस्किट देऊन टाकला गाईज. चला तुम्हाला गाडीत बसून सांगतो पुरं स्टोरी. दरवाजा तर काही लागत नाही गाईज तिचा, पण गाईज सांगू इच्छितो बाबाला त्यांना देऊन टाकलं बिस्किटचा पुडा पार्ले गोल्ड. जी म्हणलं होतं पहिलं, पण तिथं पार्ले गोल्ड भेटलं. आणि आलो आमच्या स्टँडवर. तू म्हणसान गाईज तू दररोज इथंच ब्लॉग कोण बनवतो. तर गाईज दुसरे कंटेंट भेटण्यासाठी खूप वेळ लागतो, आणि ब्लॉगर बनणं एक सोपं नाही गाईज. दररोज एक कंटेंट सापडणं, दररोज अलग गोष्टी सांगणं हे सोपं नसतं गाईज. गाडी पण आता दम्मानं आमची चढत आहे. कोणी घेणार असलं तर कमेंटमध्ये संपर्क साधा आम्हाला वाढमध्ये. पोरांना तर एक काहीच नाही तुला. हे बघा गेअर बिंग होतो गायजीचा, गेअर 4 गेअर गायजीला आहे बघा. 4 गेअर, एक स्टेअरिंग, मारुती सुझुकीची गाडी. आणि इकडे हिरवं गवत, वा का सुंदर आहे. तर तुम्ही एकदा सोशल मीडिया किंवा गेमिंग चॅनल ते काय असेल ब्लॉगिंग चॅनल ते खोलून बघा, कसं वाटतं मग फोन घ्या. नवीन कंटेंट शोधायला बी गाईज दम लागतो दररोज.
काय काय करा काय समजत नाही. काही लोक आपलं सपोर्ट करतात की नाही. आपण एवढी मेहनत घेऊन राहिलो पण होईन का आपण सक्सेसफुल काच लावून घेऊ काय एवढं. ओ भाई ही खंड बी लावून घेऊ गाईज. दोन्ही कोणा लावून घेतली गाईज. आता मग लोक बी पाहणार नाही आपल्याला आतमध्ये काय करू आला काय करू द्या त्याचं घेणं देण कोणी घेणं देण नाही गाईजीकडे. पण विचारतात पुढे बघायचं. थांबा काय 2 मिनटं. तर गाईज दररोज एक कंटेंट शोधणं हे काही सोपं नाही आहे. तुम्ही एकदा चालू करून बघा मग तुम्हाला समजेल. थांबा एकदा वर करतो गाईज मी. तर गाईज आपण एक असा मजेशीर म्हणजे आपला दुसरा ब्लॉग असेल किंवा तिसरा असेल ह्यो ब्लॉग बघून घ्या तुम्ही. शुभमला बनेले हिंदीमधून बनेल गाईज हिंदी. तर तो ब्लॉग बघा इतका भारी आहे गाईज. तुम्ही ना हसून पाकत होणार बघून घ्या. इतका मजेशीर म्हणजे असं कॉमेडी पुरा कॉमेडी गाईज. लवकर पण आपलं हे चालू आहे ना. ओके ब्लर तर नाही झालं गाईज. ब्लर झालं हो कोण दगड आणलं. तर भाई लोक खाना जेवण केलं गाईज. आता मला खूप झोप येत आहे. दररोज मला ती सवय लागलेली झोपाची. तर थोडं झोपतो आता. तर अभि गाईज उठलेलं आहे गाईज. मला ना अशी दररोज एक घाण सवय लागलेली झोपून राहायची. उन्हाच्या दिवसात असंच होत असतं गाईज. पण सवय दम्मा मोड नाही कारण की वाढत चालती. तर काही 3 वाजता उठलो गाईज मी. मला वाटलं 2 वाजता उठू MSITला जाऊ पण 3 वाजता उठलो. बघू हे बा ये अरे काय ओहो अरे बाप रे बाप. बघू शकता गाईज कसं इकडे. हो आता पहा ये आता थांबा ये पूल नाही का दर्शक वर करतो गाईज. वाव का नाईस येत आहे गाईज मस्त. थांबा आता नाही काय सिनेमॅटिक रोल देतो गाईज. तर गाईज किती सुंदर दिसत आहे एकदम मस्त ना. उठलेलं आत्ताच फिलहाल. तुम्हाला मी MSIT पण दाखवू शकत नाही कारण की 2 दिवस ते सर आले त्यामुळं. दुसरे सर येईल गाईज तिथं स्वतः मला. दुसरे सर ते गेले आमचे एकदम चांगले सर होते तिथं. पण दुसरे कोणते तरी आले ते स्ट्रिक आहे थोडी. व्हिडिओ काढून देत नाही त्याच्यामुळं दर्शक येत. तर आता मी जातो गाईज MSITमध्ये. आता येतो मी गाईज फक्त 5 वाजता येईन गाईज. 3ला जातो 5ला येतो. 3ला जातो 5ला येतो. 6-1 वाजता क्रिकेट खेळ थोडंफार आणि मग करतो थोडंसं ब्लॉग. तर जातो गाईज मी आता MSITला लवकर मी येतो वापस. तर बाय बाय. तो मला एक सांगतो ओम ना एक कुटाणा करून टाकला. हे बघा गाडी किती उंच दिसत आहे. हे बघा गाईज खालून काय लावलं त्यांना जॅक. तर काय जॅक लावून उचलेली गाडी ओम ना. हे बघा टायर घुमत अजून. ओय नाही घुमत ते गाईज. हे बघा किती गॅप आहे तरी पण. पाणी काय असं आहे. अरे गाईज एकदम तगडीवाली उचलून टाकली आता. अरे कोणाला असं वाटलं पक्ष गाईज एकदम तगडीवाली फिलिंग देऊन टाकली गाईज या गाडी. हे खरं गेले का टोल नाक्याला मग. तर हे बघा गाईज किती उचलेली गाईज पुरी गाडी तगडीवाली एकदम तगडी दिसत आहे. अरे चमो
का अशी वाटर तशी मोठी गाडी एकदम खपकी. सकाळी तर नीट होती गाईस, पण आता पुरा कुटाण करून टाकला यांना. इकडे बॅट्याच मध्ये पडले, कोणी इथं लासलं घेऊन जा बॅटी. आता बघा कसं होतं काय बा, आता बघा कसं फटपण जाते. ये इकडे काढायला लागलं गायज. आता गायज अजून तर काही पाईप फुटेल, पण अजून काही लोकांनी नीटच नाही केला अजून त्याला. तर प्रायव्हेट याच्यामुळे सरकारी असतात 2 दिवसात झाला असता. सकाळी पण इथं बसलो होतो, पण ही गाडी एवढी काही सगळी उठेल नव्हती. पण आता एकदम असं आता एकदम हेरून कसा चांगला लुक गेला गाईस. बाप 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 बाप. तर गाईस असा चांगला लुक द्याला. आणि माझं MSसाठी जाणं कॅन्सल झालेली. 3 वाजता आमचा टाईम असतो, 2 वाजता, पण 3 वाजता चाललो म्हणून सर नाही म्हणून टाकले डायरेक्ट. ते नवीन कोणचं तगडेवाली सर येईल, तगडा तगडा तगडा. हे परत जॅक लावून वर घेतलं गाईच. हे बघा गाईच, इथे कुत्रे पाणी पिऊ लागले ते याचे. अरे बापरे, क्रिकेट खेळत आहे गाईज. आम्ही क्रिकेट खेळतोय गाईज, बॉलिंग करत आहे गाईज. गाईज गाईज बॉल बॉल. किती बॉल झाले? लास्ट बॉल बाकी का? 4 बॉल झाले. 4. काय 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 गाईज पेटले गाईज. ए थांब, पाय व्हिडिओ पाय. चल व्हिडिओ पाहायचा का? तुला टार नाही कीपर. मग इथं कॅमेरा आहे. अय नाही, 4 बॉल ना. 5 बॉल. अरे वा, 10 रन निघाले. जाऊ दे, 1 ओव्हर खतम गाईस. गाईस गाईज ये देखो, मैं बॉलिंग कर रहा हूँ. वर पलीकडे मी आलो. वर पलीकडे आहे ना, निसतं इतर सक. वाचला बाहेर येऊ रे, मला आवडत आहे. पडला विकेट पडला. आता तू व्हिडिओ काढत बस. बॅटिंग पाहता काय सो बॅटिंग करतायत. पहिलाच बॉल 6. पहिला बॉल पण 6 आला ना. रडले आहे गायचे. गाईज बॉल आले आहे. LPW आउट. जाऊ का? किती रन? 18 16. सिक्स. पास करूच नको, चालू दे. गाईज ये इथं बॉल घाला. आता ये इथं आल्या 2 चक्के. किती? 2 ओव्हर का? 2 ओव्हर खतम. पहिला केट केलं बरं का. आता कर पॉच. गाईज बघू शकता, ते तितक्या लांब आहे. बॉल हरलेला आहे, ते सापडत आहे तिथं. बघू शकता आम्ही इथं आहे. अरे बॉल सापडला का? गाईज बॉल सापडलेला आहे. न्यू बॅट कट करेगा एक का
तर गाईज पृथ्वीराजची न्यू बॅट ही उभीची नाही गायची हे ग्रीप नवी उभीची ग्रीप बघू येते ना उभी म्हणजे मयूर ती गायज ती विक्टोरी नी आणि ती नारतोची नारतो ही उभीच नाही काय प्रमोट करायची का लोगो चोरी झाला गाईज या ठिकाणी लोगो चोरी झाला इथं फिंगरप्रिंट बी होती हे बघू शकता तुम्ही घर आला बॉल आउट होता तीनला बॉल आलेला आहे गाईच बघू शकता त्याच्याकडं आता सोम तयार झालेला आहे घ्यायला वाईट आहे गाईच वाईट सिक्स आणलेला आहे गाईच सोमनं डुअल कॅमेराला हे देखो काय चाललं आपण डुअल गाईज खेळत आहे मी हे बघा बॅटिंग आणि डुअल कॅमेरा असल्यामुळे सगळं दिसत आहे बॅटिंग आणि बॉलिंग थांब एकदा हजार तुम्ही इथं पाहिजे रे काही स्टिक गिक वगैरे अरे पुढे असाच एकदा ना दामन पण या का हातानं काय येईन भाऊ चार आता ते पाहिला तेच होते गाईज ऍड आलेली आहे गाईज माझ्या अंगावर आला होता बॉल कुठे गेला बॉल वाईट काय एकदा पाहून घे समोर 4 बॉल किती वेळ झाले आपले ए सिक्स छान आहे किती आहे 8 बॉल गई गेंद गई वहाँ पे और खत्म प्लेयर डिक्लेयर होते हुए कॉमन खेल रहे हाँ ये कॉमन है गाइस आउट आउट नाही झालो गाइस डिक्लेअर झालो 2 ओव्हर खेळून गंज किती रन काढले आपण 48 तर बॉलिंगच्या टायमाला भेटू हां गाइस बॉलिंग चालू आहे आमची लाव ओय बॉल नाही आहे वाईट रिव्ह्यू घ्यायचा का रिव्ह्यू बिन गायच बरं का इथे एक फूट आत गेलो रे कॅमेरा पाहिला असता टाइम लागत तर बॅटिंगच जास्त दाखवली गाईज बॉलिंग तर जास्त काही दाखवली नाही जास्त दाखवली नाही गाईज क्रिकेट खेळलं थोड्या टायमानंतर भेटू आता फ्रेश होऊन मस्त आता तोंडात पाय धुतले क्रिकेटर आज खेळलो इथं प्रॅक्टिस करून इथं दररोजची प्रॅक्टिस असते गाईज तिकडे मग लांबा तिकडे ग्राउंडला पण जातो पण तिकडे जास्त पोरेल मग मला आज वाटते ब्लॉक काढावा
मोटिवेशन व्हायचं गाईज, पण कसं अलगच वाटतं ते. तर गाईज खूप रात्र झालेली आहे. मला असं वाटतं की आता ब्लॉगची एंडिंग करून टाकावं, कारण की 9 वाजलेले आहे. 9 वाजता मी इकडे घुमत आहे, पण एवढं काय व्यवस्था नसतं. 9 वाजता एवढं काही भेव नसतं गाईज. तर ब्लॉगची एंडिंग इथूनच करणार आहे. कुलप लावून घेतली आहे घराची. आता इकडे झोपतो मी. पहिलं 2-3 दिवस झोपलो, म्हणजे मागच्या ब्लॉग बघितले असेल तेव्हा इकडे झोपतो थोडा टाईप. पण नाही तर बाय बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय, थँक्स फॉर द वॉचिंग.